भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा झाला। भगवंताचे 8 विवाह झालेले आहे। रुक्मिणी पहिली राणी आहे। त्याचबरोबर काही तर म्हणतात 16,108 पत्न्या आहे भगवंताला। मग त्या 16,100 ज्या कन्या आहे का त्या एका नरकासूर म्हणजे भौमासुरानं चोरून नेलेल्या होत्या। त्यांच्याबरोबर त्याला विवाह करायचा होता आणि त्या कन्यांनी मनोमन भगवान परमात्म्याला ओरलेलं होतं, देवा आता आम्हाला तर या राक्षसानं पळून आणलेलं आहे। असे आज बरेच राक्षस आहे नरकासुरासारखे की गोरगरिबाच्या मुलींना पळून नेतात, विवाह करतात, 4-2 वर्ष वागवतात आणि त्या मुलींना सोडून देतात। असे अनेक राक्षस आहे महाराज, यांचा नाश झाला पाहिजे या संस्कृतीमधून, लक्षात घ्या। मुलीनं सुद्धा या गोष्टीचा बारीकीने विचार केला पाहिजे अगोदर। त्या नरकासुरानं अनेक कन्या पळून आणलेल्या होत्या। त्या कन्या विचार करत होत्या, आता आमच्या घरच्यांनी आम्हाला सोडून दिलंय, आमच्या घरचा आमचा स्वीकार करणार नाही, आम्हाला कोण आहे, मग आमचा स्वीकार कोण करेल? भगवान परमात्मा करेल। म्हणून त्यांनी हात जोडून विनंती केली। भगवंतानं त्यांची सुटका करून त्यांच्याशी विवाह केला त्या 16,100। आणि ज्या 8 पट्टराण्या भगवान परमात्म्याच्या आहे त्याच्यामध्ये एक आहे सत्यभामा, एक आहे जामवंती, एक आहे कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा अशा भगवंताच्या 8 राण्या आहे। भगवान परमात्म्याचा सुंदर संसार प्रपंच आहे आणि असा परिवार भगवान परमात्म्याचा सुख देणारा आनंदमय भगवंताचा परिवार आहे। त्याचबरोबर एक कथा येते, भगवान परमात्म्याचा जो बालसखा आहे सुदामा, ते सुदाम चरित्र येतं। तो जो सुदामा आहे तो अत्यंत गरीब आहे, पण एवढं गरीब असताना सुदाम्याच्या घरामध्ये चूल पेटत नाही, मुलं उपाशी झोपले। एक लेकरू सुदामाचं म्हणतं, कारण सुदाम्याची परिस्थिती अशी आहे, त्याच्या पत्नीचं नाव सुशीला आहे आणि पत्नीचं नाव सुशीला आहे। सुदामा त्या ठिकाणी ज्या वेळेला लग्न झालं, विवाह झाला ना, ज्या वेळेला लग्न करून घरामध्ये विवाह करून घरामध्ये आले, पूर्वीच्या काळी एक प्रथा होती बघा, आठवा असायचा ना, आठवा धान्याचा आठवा, तो त्या ठिकाणी पायानं काय करायचा, ठोकरायचा उंबऱ्यामध्ये आल्यानंतर। तो आठवा नव्हता सुदाम्याच्या लग्नात, का? धान्यच नाही, आठवा नाही, आणि वाडा भला मोठा, परंतु त्याच्यामध्ये डोकून पाहिलं तर आता अंधार बुडूक। ती सुशीला म्हणली, मधल्या माणसानं घर घातलं, पण खानदानीचे वागूनच दाखवील, संसारच करून दाखवील, आणि म्हणून तारामळीमध्ये दिवस काढतात। मुलं झाली पण उपाशीच, घरामध्ये काहीच नाही, कधी चूल पेटायची कधी पेटत नव्हती, 4-4 दिवस चूल पेटत नव्हती सुदामाची, आणि मुलं झाली। आणि एक लेकरू 1 दिवस उपाशी झोपलं, 2 दिवस उपाशी झोपलं, 3 दिवस उपाशी झोपलं, आणि आईला म्हणतं, आई अगं आज पोट दुखायला लागलं ग, पोटातलंही कसं तरी व्हायला लागलं, आई काय कर, मला खायला दे ना आई काहीतरी। त्यावेळेला मिठाचा खडा पाण्यामध्ये उघडला आणि ओटाला लावला आणि पाणी प्यायला दिलं, बाळा तुझे बाबा उद्या काहीतरी आणतील, मग आपली चूल पेटेल बरं का। काळेताईनं मग अशी काही आठवणी सांगितल्या रामेश्वर महाराजांच्या। परिस्थिती अशीच असते प्रत्येकाची, आणि यशस्वी माणूस तोच आहे, भाग्यवान तोच आहे। या सगळ्या परिस्थितीवर जो मात करतो ना तो खरा भाग्यवान आहे, लक्षात घ्या। त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आश्रमामध्ये मुलाला पाठवायचं होतं त्यावेळेला अंथरण्यासाठी सुद्धा काही नव्हतं। पोत्याच्या एका बाजूला गोणी बांधलेली होती, गोणी लावली होती आणि ती त्याला हातरायला दिली होती। मी तर म्हणेल जशी मदालसा माता आहे, त्या मदालसेनं आपला पुत्र घडवला, बाळा हा देह नाशिवंत मळपुत्राचा बांधा, वरी चर्मी घातिले कुर्मी कीटकांचा सांदा। त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की माझ्या लेकराला लहानपणापासून कीर्तनात उभी करायचे ना, तर कीर्तनात उभा राहत नव्हता। सुरुवातीला बिस्किटचा पुडा भेटत नव्हता, 1 बिस्किटचा पुडा घ्यायचा, त्याच्यातले 4 बिस्किट त्याला या कीर्तनाला द्यायचे। आजच्या कीर्तनात उभा राहिला तर 4 बिस्किट तुला,
दुसरे बिस्किट जपून ठेवायचे, दुसरे बिस्किट ठेवायचे दुसऱ्या कीर्तनासाठी. असं करून करून मुलाला त्या ठिकाणी कीर्तनामध्ये उभं केलं आणि घडवलं या माऊलीनं. पण काळाचा आघात झाला आणि काळानं त्याला आपल्यातून हेरून नेलं. मी असं म्हणेल, खात्रीनं सांगेल, मगाशीही सांगितलं की हे पृथ्वीलोक काहीच नाही, असे अनंत लोक आहे भगवान परमात्म्याकडं. याही पेक्षा महत्वाचं काम तिकडं त्याच्या वाचून खोळंबलेलं असेल, म्हणून भगवान परमात्म्यानं त्याला तिकडं पाठवलं असेल. परिस्थिती आहे, सुदाम्याची परिस्थिती अशीच आहे. आई काहीतरी खायला दे ना, आई दे ना काही खाण्यासाठी. त्यावेळेला नाही सांगितलं, बाळा आज काही नाही. आणि सुशीला रडत बसली रात्री. आतापर्यंत रडली नव्हती, दारिद्र्य पाहून रडली नव्हती, चूल पेटलेली पाहून रडली नव्हती, पण लहान लेकरू मागतंय खायला, हे आई दे ना खायला. आईच्या ममतेच्या पुढं महाराज काहीच, लेकराच्या ममते पुढं ना आईच्या प्रेमा पुढं काही त्या ठिकाणी चालत नाही. नावीलाच झाला, रडायला लागली. आणि रडणारी सुशीला त्या ठिकाणी विचार करते, काय माझ्या पतीच्या वाट्यालाही प्रारब्ध आला असेल. संसार घरामध्ये 4 दिवसापासून अन्न शिजत नाही, लहान लहान लेकरं उपाशी झोपतात. आणि सुदामा गेला भजन शिकवायला लोकांना, नामस्मरण करा, परमार्थ करा, भजन करा, हे करा ते करा. आणि ज्या वेळेला संध्याकाळी घरी आला त्यावेळेला सुशीलेने एक मार्मिक प्रश्न विचारला. आतापर्यंत तुमच्या साधनेमध्ये, तुमच्या भजनामध्ये कधी मी विघ्न आणलं? कधीच नाही सुशीले, खूप सुंदर आहे तुझं वागणं, तुझं बोलणं, कधीच तू आडवी आली नाही माझ्या परमार्थामध्ये, हरिपाठामध्ये, कशात नाही. सुशीलेनं विचारलं, कुठं गेलता? म्हणे सांगायला. काय सांगायला? लोकांना सांगायला. काय सांगायला? भजन करा, माझ्या कृष्ण कन्हैयाचं भजन करा. सुशीलेने एक मार्मिक प्रश्न विचारला, खरं सांगू तुला, खरं सांगू तुम्हाला, तुम्ही लहानपणी कोणाच्या बरोबर होता? संदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये कोणाच्या बरोबर राहिला? म्हणले कृष्ण कन्हैयाच्या. मग त्यांच्या आश्रमात त्या कृष्णाच्या बरोबर तुम्ही राहून स्वतः तुमच्या पायाला जर चपला मिळाला, लोकांना कोणत्या तोंडाने सांगता भजन करा म्हणून? सुदामा म्हणतो, मनातल्या मनात म्हणतो, तुला काय माहिती सुशीला, माझा परमात्मा किती दयाळू आहे, पण मी व्यवहारातलं काही मागत नाही. सुदामा हुशार होता, व्यवहारातलं काही मागू नये. का? कारण व्यवहारातलं जर मागितलं त्या ठिकाणी पुरणार नाही. आणि मैत्रीच्या नात्यामध्ये व्यवहार आला तर मैत्री टिकत नाही, म्हणून त्या ठिकाणी मागत नाही. पण आता पत्नीचा हट्ट आहे, पत्नीच्या हट्टा पुढे काही चालत नाही. साधूचा हट्ट कठीण आहे, बाल हट्ट कठीण आहे, पत्नीचा श्री हट्ट कठीण आहे. तो हट्ट पूर्ण करण्यासाठी पत्नीचं ऐकावं लागेल. मग सांगितलं, जा तुमच्या मित्राकडं, मागू नका काही, तुम्ही मागणार नाही मला माहिती आहे, पण त्यांना भेटून तर या. सुदामा निघाला भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी, पण त्याला नियम माहिती आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असं उदार. काय द्यावं? मग भगवान परमात्म्याला काय द्यावं बरं? मग 4 ठिकाणून पोहे मागून आणले आणि एकत्र त्या ठिकाणी ते तांदूळ केले, पोहे केले. 4 ठिकाणचे 4 प्रकार होते. काही तुकडा तांदूळ होते, काही सगट होते, काही त्या ठिकाणी रंगीत तांदूळ होते. असे एकत्रित पाहिले आणि त्या एका मळालेल्या फडक्यामध्ये बांधले. ते घेऊन सुदामा निघाला. मदल करत करत त्या ठिकाणी द्वारकेच्या त्या दरवाजाजवळ आलेला आहे, द्वारकेमध्ये आलेला आहे. आणि द्वारपाल उभे आहे. भगवान परमात्म्याला निरोप द्या माझा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. माझ्या कृष्णाला सांगा. कोण कृष्ण? माझा सखा आहे कृष्ण. सुदामा सांगतो प्रेमापोटी, माझा सखा आहे कृष्ण, मेरो बचपन का सखा आहे कृष्ण कन्हैया. माझ्या कन्हैयाला सांगा, निरोप द्या. आणि द्वारपाल गेले, निरोप दिला. कोणीतरी कन्हैया कन्हैया म्हणतो आणि त्या ठिकाणी माझा लहानपणचा सखा आहे म्हणतो. म्हणल्यानंतर भगवान परमात्म्यानं उद्गार ऐकले आणि सिंहासनावरून उडी घातली. देवाला समजलं की माझा सुदामा आला. देखत श्याम हसे, देखत श्याम हसे सुदाम जी को. देखत श्याम हसे सुदाम जी को. फट सी धोती
टूटी कबरिया हे चलत ही पाव घसे सुदाम जी को देखत शाम हसे सुदाम जी को. भगवान परमात्म्यानं पाहिलं समोरून सुदामा येतोय. अत्यंत क्रूश शरीर झालेले, अंगावर कपड्याचा पत्ता नाही, फाटलेले कपडे आहे. अत्यंत त्या ठिकाणी अशक्तपणा आलेला आहे आणि आलेला आहे काठी टेकवत टेकवत सुदामा. भगवान परमात्म्यानं सिंहासनावरून उडी घातली. दिनाचा सागर मनाचा मोठा असलेला माझा परमात्मा स्नेहाळू कृपाळू धावत गेला आणि मिठी मारली सुदाम्याला. सुदामा आला. भगवंतानं सुदामाला त्या ठिकाणी उंच आसनावरती बसवलं. उंच आसनावरती बसल्यानंतर त्या ठिकाणी चरण धुतले भगवंतानं. उंच वस्त्र परिधान करण्यासाठी दिले सुदामाला. सांगितलं माझ्या वहिनीनं, माझ्या भाभीनं, माझ्या वहिनीनं काहीतरी पाठवलं असेल ना. काही नाही देवा, देवाचं ऐश्वर्य पाहिल्यानंतर सुदामा लपून ठेवत होता ते पोहे. पण भगवान परमात्म्यानं पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे न मानी उचिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे. ते पोहे सुदामाचे खाल्ले भगवान परमात्म्यानं आणि त्या ठिकाणी मुठभर पोहे खाल्ले. महाराज सोन्याची नगरी देऊन टाकली. मुष्टीभर पोहे खाऊनी गाव सुवर्णाचा दिला गा. पुन्हा मुठ भरून घेतले आणि खायला लागला देव. तर रुक्मिणीनं हात धरला. आमच्या वाट्याला येऊ द्या काही प्रसाद. का बरं हात धरला देवाचा ना प्रसाद मागितला. रुक्मिणीला माहितीये या बाबानं एक मुठभर पोहे खाल्ले तर सोन्याचं नगर देऊन टाकलं. अजून जर एखादी मूठ खाल्ली तर आमच्या सगड देऊन टाकीन. आणि म्हणून 4-6 दिवस गेली. सुंदर जे भोजन सुदामाचं झालेलं आहे, उंच वस्त्र घातलेले, रमून गेला सुदामा. परंतु अंतकरणामध्ये तेच दारिद्र्य आहे का? अंतकरणामध्ये विचार करतोय माझी मुलं उपाशी आहे 4 दिवसापासून. कसं सांगावं देवाला. माझी सुशीला, माझी धर्मपत्नी, जिनं मला दुःखामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलं, दुःखामध्ये सांभाळून घेतलं, दारिद्र्यामध्ये जी माझ्या बरोबर राहते ती धर्मपत्नी आहे. बघा श्रीमंतीमध्ये धर्मपत्नी बरोबर राहील याच्यात काय नवल आहे. पतीच्या अनुकूल परिस्थितीमध्ये धर्मपत्नी बरोबर राहील याच्यात काय नवल आहे. अरे जी पतीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि कर्जबाजारीपणामध्ये सुद्धा पती बरोबर खंबीरपणानं उभे राहते ती खरी महाराष्ट्रातील धर्मपत्नी आहे. म्हणून मी या कथेच्या माध्यमातून आपल्याला सांगेल ऊर्जा देत राहायची. आपला नवरा जर चुकला नाही एखादी गोष्ट समजून सांगायची अधिकार आहे तुमचा. परंतु त्यानं काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा असं कधीच त्या ठिकाणी त्याला बोलायचं नाही. 4 चौकामध्ये सुना देखत कधी नवऱ्याला रागवायचं नसतं. नवरा तुमचा आहे, सुना बाहेरच्या आहे. बाहेरून आलेल्या सुनांना तुमच्या घरातलं वातावरण काही माहित नसतं, ते आता आले. पण तुम्हीच जर तुमच्या पतीला तुम्ही गज बसा, तुम्हाला काही कळत नाही, थांबा तुम्ही, असं जर म्हणत असेल तर तो गुन्हा आहे मोठा, लक्षात घ्या. आणि म्हणून सुशीलेची आठवण येते आज सुद्धा मला की माझी धर्मपत्नी, ज्या धर्मपत्नीनं मला दुःखामध्ये त्या ठिकाणी सहारा दिला, त्या ठिकाणी त्या पत्नीची आठवण येते. सुदामा त्या ठिकाणी आतून कष्टी आहे. भगवान परमात्म्याने विचार केला माझा मित्र जर कष्टी आहे तर मी काय कामाचा आहे. भगवंतानं मोबाईल काढला आणि ब्रह्मदेवाला फोन लावला. ब्रह्मदेवा फोन लावला. माझा जो मित्र आहे सुदामा त्याच्या कपाळावरती काय लिहिले, त्याच्या नशिबामध्ये एवढं दारिद्र्य काय. ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्हाला एक सांगू का, ते खातं माझ्याकडे नाही. मग मी तुम्हाला एका मॅडमचा नंबर देतो, तिला फोन लावा. कोणती मॅडम ती, कोणती मॅडम? मी तुम्हाला ब्रह्मदेवानं काय सांगितलं, मी तुम्हाला एका मॅडमचा नंबर देतो, तिला फोन लावा. दिला नंबर. कोणत्या मॅडमचा? 5च्या दिवशी. कोण येते 5च्या दिवशी? 6वी दिला नंबर देवानं, मोबाईल नंबर.
आणि लावला सटवीला फोन. हॅलो मॅडम बोलता का? म्हणे हो. म्हणे मी कृष्ण कन्हैया बोलतो. का हो देवा काय झालं? म्हणे मॅडम माझा एक मित्र आहे, त्याच्या कपाळावर तुम्ही काय लिहिलं? ती सटवी म्हणली तुम्हाला सांगू का देवा, जे लिहिलं ते लिहिलं, त्याच्यात बदल होत नाही. लल्लाटीचे जे लिहिले ते न पुशे काही केले, म्हणून सटवीचे राती कदा न विसंबेवाती. लिहिलं ते लिहिलं, बदल नाही होत. पण देवा तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुमचा मित्र खूप जवळचा आहे का? हो जवळचा आहे. किती जवळचा आहे? माझा सखा आहे, जीवलग सखा आहे. मग एक काम करा ना, तुम्ही पहिले, तुम्हाला माहिती आहे इथले नियम सगळे, तुम्ही याच खात्यात होते पहिले. मग एक काम करा ना, आता नवीन मंजुरी मिळणार नाही, पण डांबरी रस्त्यावर जर खड्डे पडलेले असेल तिथल्या तिथं तुम्हाला जर बुजवता आले तर बुजवा. विचारलं काय काय करू? काहीतरी बदल करा. तुम्ही कपाळावर कुंकू लावा. सुदामाला उभं करा आरशाच्या समोर. भगवान परमात्म्याने सुदामाच्या कपाळावर कुंकू लावलं, आरशाच्या समोर उभं केलं आणि लिहिलेलं होतं, आरशामध्ये त्या ठिकाणी रेषा उमटल्या, लिहिलेलं होतं भीक मागावी. देवानं काय केलं? भीक आणि मागावी याच्यामध्ये घातलं न नाळाचं. आता काय झालं? भीक आणि मागावी याच्यामध्ये घातलं न नाळाचं. आता काय झालं? न मागावी. बरं अजून एक लिहिलेलं होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश, लक्ष्मीचा नाश असं लिहिलेलं होतं. उमटलं काय पुढं? श्री क्षय म्हणल्यानंतर देवानं काय केलं? ते फक्त अक्षर उलटे फिरवले. आता काय झालं? यक्षश्री. यक्षाची जितकी श्रीमंती तितकी तुझी श्रीमंती आहे. मग तिथून पुढं घडलं ते कोणतं? शुद्ध भाव देखून यान गाव सुवर्णाचा दिला. असा भगवान परमात्मा, कृपेचा सागर, दिनाचा दयाळू, मनाचा मावाळू, स्नेहाळू, कृपाळू माझा परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या अनंत रूप आहे. आणि राजा परीक्षिती भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकून काय झाला? भयमुक्त झाला. 7 दिवसामध्ये मृत्यू होता. 7 दिवसामध्ये नाही, 2-4 दिवसामध्ये त्याला मरणाची आठवण राहिली नाही आणि तो विदेही अवस्थेला प्राप्त झाला. भगवान परमात्म्याचं जे चिंतन आहे, भगवंताची जी कथा आहे, ती विदेही अवस्था प्राप्त करून देणारी कथा आहे. आणि म्हणून अशी गोड सुरस अवीट पवित्र असणारी भगवान परमात्म्याची